अतुल काळेंचा संदूक हा चित्रपट 5 जूनला रिलीज होतोय। सुमित राघवनचा पहिला मराठी चित्रपट म्हणून तर कौतुक आहेच, पण स्वातंत्र्यपूर्व काळातली विनोदी कथा म्हणून उत्सुकताही आहे। या चित्रपटाबद्दल थोडीशी संमिश्र प्रतिक्रिया आहे, ती अशी। क्रमांक 1, कथेमधला विनोद टिकून राहतो तो ऋषिकेश जोशी यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट संवादांमुळे आणि कथेतली सिच्युएशनल कॉमेडी अतिशय व्यवस्थित बहरल्यामुळे। स्वातंत्र्यपूर्व काळ एवढंच काय ते काळाचं भान, आणि त्यामुळे केवळ कथेतला विनोद अधोरेखित करावा ही अपेक्षा आहे। विनोद निर्माण करण्यासाठी इतिहासाशी थोडीफार छेडछाड केलेली आहे, पण त्यामागे केवळ विनोदी अंग आहे हे लागलीच समजून येतंय। त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा बाळबोधपणा करू नये। क्रमांक 2, सुमित आणि भार्गवी यांची केमिस्ट्री नक्कीच लक्षात राहील अशी आहे। अष्टपुत्रेंचा वेंधळा किंवा स्वप्नाळू स्वभाव सुमितने जितका विनोदी रंगवलाय, तितकीच भार्गवीने साकारलेली त्रस्त बायकोही डोक्यात घर करून राहते। भार्गवीच्या भूमिकेची जेवढी लांबी आहे, त्यात ती अगदी जोरदार अभिनय करते आणि लोकांच्या लक्षात राहते। नंदकुमार पाटील छोटा अष्टपुत्रे म्हणून या विनोदात चपखल बसलाय। शरद पोंक्षे यांच्या अभिनयाचा ट्विस्ट मनोरंजनाची पातळी अधिक उंचावतोय। क्रमांक 3, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन दोन्ही गोष्टी काळाला साजेशा झाल्यात, परंतु व्हीएफएक्सचा अतिरिक्त वापर डोळ्यांना खटकतोय, किंबहुना पाहताना अडथळा म्हणून समोर येतोय। मालगुडी डेज सारखं गाव निर्माण करण्याचा प्रयत्न छान झालाय, परंतु हे गाव आणखी खरंखुरं वाटू शकलं असतं। संदूकचं रहस्य उलगडण्यासाठी किंवा दरम्यानच्या काळात जो काही व्हीएफएक्सचा करिश्मा दाखवलाय, तो त्या काळासाठी अविश्वसनीय वाटतो। त्यामुळे उगीचच कथेचा फ्लो विस्कळीत होतोय। क्रमांक 4, चित्रपटाची कथा तशी दमदार होती आणि त्या अनुषंगाने येणारी कॉमेडीही, परंतु कथा भरलेली नव्हती। कथा पुढे सरकण्यासाठी घडणाऱ्या घडामोडींची संख्या थोडी जास्त असायला हवी होती, कारण ती नसल्याने मध्ये मध्ये चित्रपट थोडा रेंगाळतोय आणि त्यामुळे प्रेक्षकांचा इंटरेस्टही कमी होऊ शकतो। चित्रपटातली गाणी मनोरंजक झालीयत, परंतु या रेंगाळलेपणामुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं। क्रमांक 5, चित्रपट मनोरंजक आहे तो संवाद आणि कॉमेडी सिच्युएशन्स यांमुळे। कथा गुंतवून ठेवते असे क्षण फार कमी आहेत। शिवाय संदूकचं रहस्य तृप्त करेल असंही नाहीये। इनफॅक्ट संदूकचं रहस्य थोडंसं आधीच रिव्हील होत असल्याने तीही उत्सुकता कमी होते। त्या काळाला साजेसं असं व्हीएफएक्स असतं तर संदूकचं रहस्य थोडं तरी कन्व्हिन्सिंग वाटलं असतं, परंतु एक वरवरचं मनोरंजन म्हणून चित्रपट एंटरटेनिंग आहे। साजेसं संगीत, उत्तम अभिनय, उत्तम संवाद आणि विनोद यांमुळे मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स। पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा, हा चित्रपट पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका।